माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महान संत महिमा ग्रंथ मधून आपण विविध संतांचा महिमा जाणून घेणार आहोत. त्यातील एक श्री संत जनाबाई महिमा भाग 4 कथासार अभिवाचन करत आहे. आवडले तर नक्की प्रतिक्रिया द्या. गोष्ट दामा शेट्टीच्या घराकडे. 8-10 दिवसांनी निघायचं ठरलं. तोपर्यंत जितका वेळ तिच्यासोबत काढता येईल, तिचे जितके लाड करता येतील तेवढे ते दोघे करत होते. मनाची तयारी केली तरी जेनीला बघताच दोघांच्या डोळ्यात पाणी यायचे. अजून 8-10 दिवसांनी आपली मुलगी आपल्यापासून दूर जाणार ही कल्पनाच त्यांना अस्वस्थ करीत होती. दमा क्रुंडला समजावत होता, तिचं सांत्वन करून धीर देत होता. पण दमाला समजावणारे, धीर देणारे कुणीच नव्हते. हे 8-10 दिवस कधी संपूच नव्हे असं त्यांना वाटत होते. ते रोज तिला गोड करून खाऊ घालत, नवीन कपडे आणत, रात्री कुशीत घेत झोपत. जेनी झोपल्यावर डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून देत असत. जेनीला आपल्या आईवडिलांच्या वागण्यात झालेला बदल कळत होता. तोंड लपून आपले डोळे पुसताना तिने आपल्या आईवडिलांना बघितलं होते खूप वेळा, पण त्यांच्या दुःखाचे कारण तिला कळत नव्हते. रडून रडून आईने लाल झालेले डोळे ती पाहत होती. खोट्या आनंदी चेहऱ्यावरील डोळ्यातील उदास भाव असलेल्या वडिलांना ती पाहत होती. म्हणूनच घरच्या गोडधोड जेवणात नव्या नव्या कपड्या लत्यात तिला आनंद वाटत नव्हता. शेवटी निघण्याचा दिवस दुसऱ्या दिवसाला आला. त्या रात्री दमा क्रुंड ह्या दोघांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. मध्यरात्री क्रुंड उठून देवघरात गेली. देवाच्या पायावर डोकं ठेवून हमसून रडू लागली. दमालाही खूप रडासं वाटत होतं, पण त्यानं कसं तरी स्वतःला सावरलं. क्रुंडची समजूत घातली. त्याला कळत होतं की आपला संयम सुटला, क्रुंड पार कोसळून जाईल. त्यानं तिला परत जनाजवळ आणून झोपायला सांगितलं. जाण्याचा दिवस उजाडला. क्रुंड पहाटे उठली. स्वतः सर्व आटोपलं, गोडधोड खायला केलं, हाक मारून जनाला उठवलं. स्वतःच्या हाताने तिला आंघोळ घातली, नवे कपडे नेसवले, केलेले गोडधोड आपल्या हाताने तिला भरवलं. दमानं निघण्यासाठी सामानाचं गाठोडं उचललं. तसं इतके दिवस मनात दाबलेलं दुःख क्रुंडला आवरणं शक्य झालं नाही. तिनं जनीला अतिशय प्रेमाने कवटाळून कुशीत घेतले. तिच्या चेहऱ्याचे तोंडाचे पापे घेतले. तिच्या तोंडावरून कितीदा तरी प्रेमाचा हात फिरवला, कितीदा आलावला केली. जनाच्या डोळ्यात तिला गरम अश्रूंचा अभिषेकही केला. आईला असं रडताना पाहून जनालाही आपलं रडणं आवरता आलं नाही. क्रुंडला माहीत होतं हे प्रेम आता कायमचं परक होणार. लौकिक अर्थानं दिसणारे संबंध तुटणार होते. आई वडील मुलगी आता वेगवेगळ्या वाटेनं आपापल्या जीवन जगणार होत्या. दोघींचं दुःख उसळून वरती येत होतं. दोघींना असं रडताना पाहून दमाच्या हृदयाचा ठोका चुकला. त्याचं हृदय विदीर्ण झालं. मन पिळवटून निघत होतं. मन संयम सोडणं योग्य होणार नाही हे जाणून तो म्हणाला. मोठ्या मुश्किलीनं त्यानं स्वतःला सावरलं. दोघींचे त्यानं परत समजूत काढली. जनीचा हात आपल्या हातात धरून आपल्या घराबाहेर पाय टाकला. सावरून करून स्वतः दुसऱ्या त्याच्याबरोबर चालू लागली. परत बरेच अंतर जाईपर्यंत जना वळून मागे पाहत होती. आपली जन्मभूमी असलेल्या घराला परत नमस्कार करत होती. आतापर्यंत असलेला आपला संबंध आता संपला हे तिला कळत होतं. इथं खेळलेल्या, बागडलेल्या, कोडकौतुक झालेल्या प्रसंगाची चित्र एक एक करून तिच्या डोळ्यासमोर दिसत होते. क्षणभरात अश्रूंनी ती धुवून टाकली जात होतं. अशाच स्थितीत ती आपले डोळे दुसऱ्या हाताने पुसत होती. दमाचा हात धरून पुढं जात होती. क्रुंड तिने पाय जणू जड झाले होते तिचे, म्हणून मोठ्या कष्टानं ती एक एक पाऊल उचलून टाकत होती. मान दुसरीकडे वळून डोळ्यातली टीप पदरानं अगदी अलगद पुसत क्रुंड चालली होती. वाटेत काय बोलावं, कसं बोलावं तिचं तिलाच कळत नव्हतं. आपल्या लाडक्या जनेचे मनात चालून पाय दुखतील म्हणून दमानं काखेतलं काठोडं जरा नीट केलं. जनाला उचलून आपल्या खांद्यावर बसवलं. करुंडच्या डोक्यावर गाठोडं होतंच. ती दमाच्या मागोमाग शांतपणे चालत होती. त्या काळात गरिबाचा प्रवास असाच चालायचा हो. मग तो किती लांबचा असते ना. रस्ते सुद्धा आजच्यासारखी नव्हती सिमेंटची की डांबराची. 2 शेतांच्या मधल्या गाडी वाटेने पांदीमधून माळावरून चालावं लागायचं. चालताना थोडा क्षीण वाटू लागला. रस्त्याकडे एखादी विहीर बघून जवळच्या झाडाखाली बसावं, थोडी विश्रांती घ्यावी, विसावा घ्यावा. नव्या दम्याने नव्या उत्साहाने पुढचा प्रवास सुरू करावा. मध्येच एखाद्या शेतकऱ्याला विचारून 4 कंच खुडून पाचोळ्यावर भाजून हातावर चोळून गुळभेंडी हुरडा खावा. कुठं एखाद्या शेतकऱ्यानं दिलेली उसाची कांडी चावत पुढं चालत राहावं. कुठं शेंगा, कुठं गाजर खाण्यापुरतं घेण्यास कोणीच मना करायचं नाही. वर विशाल निळ आकाश, सोबतीला हिरवीगार झाडं, डोळ्यासमोर पक्ष्यांचं स्वच्छंद विवरण,
कानांना सुकवणार पानात लपून बसलेल्या पक्ष्यांचं पूजन, कुठून तरी येणारी मोटकऱ्यांची सुरेल ललकारी ऐकावी, अशा प्रसन्न वातावरणात प्रवासांचा क्षीण जाणवत नसे. तशातच दमा करुंड सारखी भागवत धर्म स्वीकारलेली साधी भोळी माणसे तोंडानं सारखं पांडुरंग हरी पांडुरंग हरी, विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई नावाचा उच्चार करून चालायची. यामुळेच पायाखालची वाट कधी संपून जायची ते कळायचंही नाही. आता सुद्धा तेच झाले. दमा कुरुंड दोघेही पंढरीच्या परिसरात कधी आले ते कळाले नाही. वाटेनं वारकऱ्यांच्या दिंड्याच दिसू लागल्या. गावात दाटीवाटीनं असलेल्या पन्नीराचे कळस दिसू लागले. पाहता पाहता लोकमाता चंद्रभागा विस्तीर्ण वाळवंटात विठ्ठल भक्तांची झालेली दाटी दिसू लागली. त्यांच्या तोंडून होणारा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नामघोष ऐकू येत होता. विस्तीर्ण पात्रात शांतपणे वाहणारं चंद्रभागेचं पवित्र जल दिसत होते. जनाबाईनं दमाच्या खांद्यावरून टुणकन उडी मारली. दमानं कुंडानं आपली बोचकी खाली ठेवली. मंदिराच्या कळसाला हात जोडले. थंडगार पाण्यात जाऊन आंघोळी केल्या. कपडे बदलले. आंघोळीचे कपडे वाळवंटात वाळवले. पुन्हा गाठोडी उचलली. सारी मंडळी म्हणजे दमा करुंड आणि जना श्री विठ्ठलाच्या मंदिराकडे दर्शनासाठी निघाली. मंदिराच्या महाद्वाराकडे जात असताना माणसांच्या गर्दीने सारा असमंत फुलून गेलेला दिसत होता. भागवताचा हा मेळा तोंडाने विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल 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 जय विठ्ठल विठोबा रुक्माई करत होती. कुणी भजत म्हणत होते, कुणी नामघोष करत होते, कोणी भागवत पताका नाचत होते, कुणी टाळ वाजवत होते, कुणी ओळीत उभे राहून उंच उड्या मारत नाचत होते, कुणी फेर धरत होते, कुणी मजेत फुगड्या खेळत होते. काही स्त्रिया डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालत होत्या. कुणी तशाच उभ्या राहून हा सगळा सोहळा अनुभवत होत्या. कुणी हातात तुळशी फुलं घेऊन दर्शनासाठी निघाली होती. कुणी गाभाऱ्यात जाऊन पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलेली तृप्त मनाने आनंदाने बाहेर पडत होती. कुणी आपल्या दोन्ही हातांनी आपल्याच कानाच्या पाया धरून उंच उंच उड्या मारत देवाची क्षमा करत होते. तुम्ही सुद्धा उड्या मारल्या असतील ना, आठवतं का? पुढच्या आयुष्यात देवानं आपल्याला सांभाळून घ्यावे अशी विनंती आपण करत होतो तेव्हा हे सगळं बघून जनाबाई मनातून पार अडकून गेली. आनंदाने ती आपल्या चिमुकल्या हाताने टाळ्या वाजवून श्री विठ्ठलाचा नामघोष करू लागली. जागेवरच नाचू लागली. सार माधवार मंजिरीच्या मंदवासानं बुक्का अष्टगंधाच्या सुगंधाने दरवळून उठली होती. दमा करुड यांनी अत्यंत भक्तिभावाने दोन्ही हात जोडून नमस्कार केला. साष्टांग दंडवत घातला. संत जनाची पदरज भाळी लेऊन उभी राहिली. परत एकदा देवाला हात सोडले. भक्तिभावानेच जनाचा हात धरून एक एक पायरी चढत चढत मंदिराच्या सभागृहात प्रवेश केला. आता गाभाऱ्यातील श्री पांडुरंगाची मूर्ती स्पष्ट दिसत होती. दोघांनी परत हात जोडून नमस्कार केला. परत लोटांगण घातले. विठ्ठलाचं ते सावळं साजरं रूप सर्वांगावर फुलं आणि तुळशीच्या माळा धारण करून सजल होतं. कपाळावर रांदाचा लेप, त्यावर बुक्क्याचा टिळा शोभून दिसत होता. जनाबाईचे ते श्री विठ्ठलाचं ते गोजीर रूप पाहिलं मात्र ती भानात सरपून बसली. निश्चल नजरेनं हात जोडून एक टक पाहत ते रूप आपल्या डोळ्यात किती साठव किती नकोसं तिला होऊन गेलं होतं. सभागृहात टाळ मृदुंगाचा आवाज घुमत होता. वारकरी मंडळी भजनानं म्हणण्यात तल्लीन झाली होती. कुंडलिका वरदा हरिविठ्ठलाच्या नामघोषाने सारा परिसर दुमदुमून जात होता. पण जनीच्या काणी यातलं काही पडत नव्हतं. ती सर्वस्व हरपून त्या विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन सुख अनुभवत होती. आई वडील तिला पुढे चालण्यास सांगत होते, पण कुठलं काय तिला भानच नव्हतं. वडिलांनी तिला हलवले, जना मात्र नेचे. शेवटी तिच्या दंडाला धरून जवळजवळ ओढतच गरुड खांबावर नेलं. गरुड खांबाजवळ नेलं. गरुड खांबाची दोघांनी मिठी मारून भेट घेतली. गरुड पहारावर नाचले. पंढरीला येणाऱ्या प्रत्येकानं असंच करण्याची पद्धत होती. गाभाऱ्यात जाऊन मूर्तीच्या पार डोकं टेकून दर्शन घेतलं. पुन्हा बाहेर येऊन गाभाऱ्याच्या दरवाज्यातून हात जोडले. जनाबाईनं हात जोडून तेथेच बैठक मारली. ती एकटक मूर्तीकडे पाहत राहिली. आता तर जणू काही तिची समाधीच लागून गेली होती. जणू अंतरीचे खुणगाट लपटली होती. दमा कुंड सुद्धा थोडा वेळ मंदिरात बसले. बराच वेळ झाल्यानंतर ते जनाला म्हणाले, चल आता आपण जाऊया. तसे जना त्यांना म्हणाले, मी नाही येत. पोरीचा हट्ट पुरवा म्हणून दमा आणखी थोडा वेळ थांबले. नंतर परत जनीला म्हणाले, पोरी चल आता. पण जनीचं आपलं तेच, मी नाही येणार. आई म्हणाली, हे बघ बाळ, अगं सांज व्हायला लागली, आता आपल्याला जायला हवं. तशी जना म्हणाली, तुम्हीच जा, मी नाही येणार, जा. अगो असं तुला एकटीला सोडून आम्ही कसं काय जायचं बरं, आई काकुळतीनं म्हणाली. ही कथा आपण इथं बघूया. पुढच्या भागात पुढची गोष्ट.